नाम रूप जंजाल, लखित आत्मस्वरूप निज भय तत्काल निहाल। तर प्रत्यक्ष प्रमेयचा विचार चालू आहे। पान नंबर 17 पान नंबर, काल आपण 16 पान नंबरवर प्रत्यक्ष प्रमा के भेद रासन प्रमा का निरूपण, प्रत्यक्ष प्रमेयचा प्रकार, रासन प्रमा, त्या रासन प्रमेयचं निरूपण केलेलं आहे। आज प्रत्यक्ष प्रमेयचा प्रकार घ्राणज प्रमा, त्या घ्राणज प्रमेयचं निरूपण करणार आहोत। आवाज येतोय ना? होय। तैसे घ्राणज प्रत्यक्ष प्रमा होवे। वरची एक जैसे रासन प्रमा होवे तैसे घ्राणज प्रत्यक्ष प्रमा होवे है। जहाँ भी घ्राण के विषयते तिन्ही संबंध हेतु है। हाँ, तहाँ भी, जहाँ नहीं, तहाँ भी घ्राण के विषयते तिन्ही संबंध हेतु है। जिथं घ्राणज प्रत्यक्ष प्रमा होते तिथं सुद्धा घ्राण के विषय म्हणजे घ्राणेंद्रियाचे जे विषय, त्या विषयाशी तीन 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 संबंध कारण आहेत। समजा काय होण्याकरिता, घ्राणज प्रत्यक्ष प्रमा होण्याकरिता तीन संबंध कारण आहेत। तर पहिला संबंध घ्राण संयुक्त समवाय, घ्राण संयुक्त समवाय संबंध। दुसरा घ्राण संयुक्त समवेत समवाय संबंध। तिसरा घ्राण संबद्ध विशेषणता संबंध। अशा प्रकारे तीन संबंध, या तीन संबंधाने घ्राणस प्रत्यक्ष प्रमा होते। हे तीन संबंध व्यापार आहेत। घ्राण इंद्रिय ते द्रव्य का तो प्रत्यक्ष होवे नाही, घ्राण इंद्रियाने द्रव्याचं प्रत्यक्ष होत नाही। जसं नेत्रेंद्रियाने कशाचं प्रत्यक्ष होतं, द्रव्याचं। त्याच्यानंतर त्वगेंद्रियाने सुद्धा द्रव्याचं प्रत्यक्ष होतं। तसं घ्राण इंद्रियाने द्रव्याचं प्रत्यक्ष होत नाही, किंतु गंधगुण का प्रत्यक्ष होवे हे। द्रव्याच्या ठिकाणी असणारा जो गंधगुण, त्या गंधगुणाचं प्रत्यक्ष होतं। जो द्रव्य का प्रत्यक्ष होता तो घ्राण का संयोग संबंध प्रत्यक्ष में कारण होता, द्रव्य का प्रत्यक्ष घ्राण से होवे नाही। जर द्रव्याचं प्रत्यक्ष जर होत असेल घ्राण इंद्रियाने, तर घ्राण इंद्रियाचा संयोग संबंध द्रव्याच्या प्रत्यक्षामध्ये काय झाला असता, कारण झाला असता। तर संयोग संबंध कारण नाहीच द्रव्याचं प्रत्यक्ष इथं घ्राणेंद्रियाने द्रव्याचं प्रत्यक्ष होण्याकरिता, अर्थात घ्राणेंद्रियाने द्रव्याचं प्रत्यक्षच होत नाही। द्रव्य का प्रत्यक्ष घ्राण से होवे नाही, घ्राणेंद्रियाने द्रव्याचं प्रत्यक्ष होत नाही। या ते घ्राण संयोग प्रत्यक्ष का हेतू नाही, घ्राणेंद्रियाशी संयोग हा प्रत्यक्षाला कारण नाही। म्हणजे संयोग संबंध इथं घ्राणेंद्रियाने ज्ञान होण्याकरता संयोग संबंध कारण नाहीच। कारण घ्राणेंद्रिय काय, द्रव्य, आणि घ्राण इंद्रियाने कोणत्या द्रव्याचं प्रत्यक्ष होतं, कोणतं द्रव्य कळत नाही। हा, गंध नावाचा गुण कळतो, हा, पण द्रव्य कळत नाही। द्रव्य किती, 9। कोणकोणते द्रव्य, पृथ्वी आप तेज वायू आकाश काल देश आत्मा मन। यापैकी नाकानं कोणाचा वास येते, म्हणजे नाकानं कोणतं काय कळते, घ्राणेंद्रियाने पृथ्वी कळती। हा, पृथ्वीच्या ठिकाणचा गंध गुण कळतो, परंतु पृथ्वी कळत नाही। पृथ्वी आहे की नाही त्याचं प्रत्यक्ष होत नाही, किंवा कोणत्याच नाही, जल गेलं असं काही कशाच नाही।
और गंध घ्राण से साक्षात संबंध है नहीं। घ्राण इंद्रियाने घ्राण संयोग प्रत्यक्ष हेतू नहीं और गंध घ्राण से साक्षात संबंध है नाही. गंधाचा घ्राणाशी साक्षात संबंध येत नाही, किंतु पुष्पादिकण में गंध का समवाय संबंध है. पुष्प वगैरे फुलं आणि फुलामध्ये काय असतो? गंध असतो. आणि फुलामध्ये गंध कोण्या संबंधाने असतो? समवाय संबंध. गंध गुण आहे. फूल द्रव्य आहे. द्रव्याच्या ठिकाणी गुण कोण्या संबंधाने असतात? समवाय संबंधाने असतात. और घ्राण के साथी पुष्पादिकन का संयोग संबंध है. आणि घ्राणाचा फुलाशी कोणता संबंध? संयोग संबंध. आणि फुलावर समवाय संबंधाने कोण? गंध. है ना? म्हणून संयुक्त समवाय संबंधाने कशाचं ज्ञान होतं? गंधाचं. या ते घ्राण संयुक्त समवाय संबंध ते गंध का घ्राणज प्रत्यक्ष होवे हे. म्हणून घ्राण संयुक्त समवाय संबंधाने गंधाचं घ्राणच प्रत्यक्ष होतं. अन्य गुण का घ्राण ते प्रत्यक्ष होवे नाही. फक्त गंधाचंच ज्ञान घ्राणेंद्रियाने होत. दुसऱ्या गुणाचं प्रत्यक्ष मात्र घ्राणेंद्रियाने होत नाही. बन गई बात. अन्य गुण का घ्राण ते प्रत्यक्ष होवे नहीं, परंतु गंध में जो गंधत्व जाति ताका और गंधत्व के व्याप्य जो सुगंधत्व दुर्गंधत्व तिनका भी घ्राणच प्रत्यक्ष होवे है. गंधाच्या ठिकाणी असणारी गंधत्व जाती तसेच गंधाचे गंधत्वाचे व्याप्य कोण? सुगंधत्व दुर्गंधत्व यांचं सुद्धा घ्राणच प्रत्यक्ष होतं. गंध म्हणलं की एक सामान्य शब्द आहे गंध. आणि त्या गंधामध्ये किती प्रकार आहेत? सुगंध आहे, दुर्गंध आहे की नाही? तर तर हे काय झाले त्याचे? सुगंध दुर्गंध व्याप्य झाले. तिनका भी घ्राण प्रत्यक्ष होवे. तैसे गंधाभाव का भी घ्राण प्रत्यक्ष होवे. गंधाभाव सुद्धा घ्राणेंद्रियाने कळतो. काय है ते? ज्या इंद्रिय ते जिस पदार्थ का ज्ञान होवे ताके जाति का और ताके अभाव का भी तिस इंद्रिय ते ज्ञान होवे है. है ना? नियम पाठ झालाच असेल. ज्या इंद्रियाने ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याच इंद्रियाने त्याच्या जातीचं आणि त्याच्या अभावाचं सुद्धा त्याच इंद्रियाने ज्ञान होतं. जहा गंधत्व का और सुगंधत्व दुर्गंधत्व का प्रत्यक्ष होवे तहा घ्राण संयुक्त समवेत समवाय संबंध घ्राणच प्रत्यक्ष का हेतू है ना? गंधाचं प्रत्यक्ष होण्याकरिता संयुक्त समवाय संबंध आणि गंधावरच्या गंधत्वाचं प्रत्यक्ष होण्याकरिता का कोणता संबंध? घ्राण संयुक्त समवेत समवाय संबंध. का? काय आहे ते? घ्राण संयुक्त जो पुष्प, घ्राण संयुक्त कोण? पुष्प. म्हणजे पुष्पाशी घ्राणाचा कोणता संबंध? संयोग संबंध. तिन्मे समवेत गंध. आणि त्या पुष्पावर समवाय संबंधाने कोण आहे? तामे समवाय संबंधात तामे समवाय गंधत्वाधिक का. आणि त्या गंधावर गंधत्व समवाय संबंधाने. पहिल्यांदा संयोग, नंतर समवाय, नंतर एक समवाय. तर काय झालं मग ते? संयुक्त समवेत समवाय. तैसे पुष्प के सुगंध में दुर्गंधत्व के अभाव का घ्राण प्रत्यक्ष होवे. पुष्पाच्या ठिकाणी सुगंध आहे आणि तिथं कशाचा अभाव आहे? दुर्गंधाचा अभाव आहे. मग त्या अभावाचं ज्ञान सुद्धा घ्राणेंद्रियाने होतं. तहा घ्राण का दुर्गंधत्वाभाव से स्वसंबद्ध विशेषणता संबंध आहे. तिथं घ्राण का घ्राणेंद्रियाचा दुर्गंधत्वाभावाशी स्वसंबद्ध विशेषणता संबंध आहे. विशेषणता संबंध काय ते? संयुक्त समवाय संबंध से घ्राण संबद्ध जो सुगंध तामे दुर्गंधत्व का भाव विशेषणता संबंध है. संयुक्त समवाय संबंध से घ्राण संबद्ध कोण झालं? सुगंध. ते काय झाला? संयुक्त समवाय संबंध. आणि त्या सुगंधाच्या ठिकाणी कशाचा अभाव? दुर्गंधाचा अभाव. आणि मग तो अभाव कशाने कळाला? विशेषणता संबंध.
जहाँ पुष्पादिक दूरी होवे और गंध का प्रत्यक्ष होवे, तहा यद्यपि पुष्प में क्रिया दिखे नाही. तिथं पुष्प वगैरे फुलं वगैरे लय दूर आहेत. हं. परंतु काय यायला लागला? वास मात्र यायला लागला. म्हणजे गंध मात्र यायला लागला. आणि लक्षात आलं, अरे वाह! काय सुगंध यायला आहे. संध्याकाळची रात्रीची वेळ आणि आणि अंथरुणावर पडल्या-पडल्या सुगंध येऊ लागला. आणि कशाचा? फुलांचा. कोणत्या फुलांचा? रातराणी. आहे की नाही? किंवा मग संध्याकाळी चाफ्याचे फुलं सुद्धा संध्याकाळची होतात. रातराणी. रातराणीचा किती सुगंध येतो, भयंकर सुगंध येतो. इथं ऋषिकेशला आमच्या सगळ्या कुटीच्या बाजूला रातराणीची झाडं होते आणि संध्याकाळी झोपलं, सुगंधात झोपायचं काम. दूर असली फुलं तर काय होत असतं? सुगंध येतो. पण फुल काय नाकाजवळ नेलं का आपण? ना. हा, शंका आहे. मग कसं प्रत्यक्ष होतं आपलं, आहे ना? फुलाचा तर काही संयोग झाला नाही. कशाशी? घ्राणेंद्रियाशी. तर त्याचं उत्तर द्या. तथापि गंध तो गुण आहे. गंध मात्र काय? गुण आहे. त्याच्याशी संयोग संबंध तर होत नाही. संयोग संबंध होणार कोणाशी? पुष्पाशी. यात केवळ गंध में क्रिया होवे नहीं. केवळ गंधामध्ये तर क्रिया होत नाही, किंतु गंध के आश्रय जो पुष्पादिकन के सूक्ष्म अवयव तिनमें क्रिया होय के घ्राण ते संयोग होवे है. जरी फूल दूर असलं तरी फुलाचे सूक्ष्म अवयव असतात की नाही, है ना, अणू, त्रसरणू, आणि ते काय होतात, ते वाऱ्याच्या झुळकीनं असे वाहत वाहत येतात आणि त्याचा आपल्या घ्राणेंद्रियाशी होतो संयोग, आणि संयोग होऊन काय होतं, पुष्पांचा येतो सुगंध. आलं का लक्षात? या ते घ्राण संयुक्त जो पुष्पादिकन के अवयव तिनमें गंध का समय होणे ते जे अवयव आहेत ना पुष्पादिकाचे, म्हणजे त्रसरेणू वगैरे, त्याच्यामध्ये आहे गंध, आणि त्या गंधामध्ये त्या पुष्पाचा त्या पुष्प आहे, त्या पुष्पामध्ये गंधाचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध होणे ते घ्राण संयुक्त समवाय संबंध ही गंध की घ्राण प्रत्यक्ष का हेतू है. इथं सुद्धा घ्राण संयुक्त समवाय संबंधच गंधाच्या घ्राणच प्रत्यक्षाला हेतू आहे. जसं फुलाचा नाकाजवळ फूल नेल्यानंतर वास येतो, तसंच फूल नाकाजवळ नसताना सुद्धा त्या फुलाचे काय आले, तर अवयव आले, त्रसरेणू वगैरे आलेले आहेत. आणि त्या त्रसरेणूमध्ये कोणता गुण आहे? गंध नावाचा गुण आहे. त्या त्रसरेणूचा आणि घ्राणाचा होतो संयोग संबंध, आणि त्या त्रसरेणूवर समवाय संबंधानं काय? गंध. मग त्या गंधाचं होतं ज्ञान. कोण्या संबंधानं? संयुक्त समवाय संबंधानं. बन गई बात. हाँ, तर इस रीति से घ्राणच प्रत्यक्ष के हेतू तिन्ही संबंध आहे. अशा पद्धतीनं घ्राणच प्रत्यक्षाला कारण तीन संबंध आहेत. सो व्यापार आहे, तेच व्यापार आहेत. तीन संबंधच काय आहेत? घ्राणेंद्रिय करण है. घ्राणेंद्रिय झालं करण. घ्राणच प्रत्यक्ष प्रमा फल. घ्राण प्रत्यक्ष प्रमा झाली फल. इस रीति से श्रोत्राधिक पंचेंद्रिय ते बाह्य पदार्थन का ज्ञान होवे है. अशा पद्धतीनं श्रोत्रादी, है की नाही, असे 5 इंद्रिय, त्या 5 इंद्रियांनी होतं बाह्य पदार्थाचं ज्ञान. आत्मा और आत्मा के सुखादिक धर्म और आत्मत्व जाति तथा सुखत्वादिक जाति, इनका प्रत्यक्ष श्रोत्रादिकांते होवे नाही. त्या श्रोत्रादिकानं, या श्रोत्रादिक 5 इंद्रियाने बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं, परंतु आत्मा, आत्म्याचे गुण कोण? आत्म्याच्या ठिकाणी असणारे सुखादी धर्म, त्याच्यानंतर आत्मत्व जाती, त्याच्यानंतर सुखावरची सुखत्व जाती, दुःखावरची दुःखत्व जाती, यांचा इनका प्रत्यक्ष, यांचं प्रत्यक्ष
श्रोत्रेंद्रियाने वगैरे या बाह्य 5 इंद्रियाने होत नाही. किंतु आत्मा अधिक जो अंतर पदार्थ तिनके प्रत्यक्ष का हेतू मन इंद्रिय है. न? पण आत्माधिक जे आंतर पदार्थ आहेत, त्या आंतर पदार्थाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कारण मन नावाचं इंद्रिय आहे. मन नावाचं इंद्रिय कसं आहे? आंतर इंद्रिय आहे. हे कोणते कसे आहेत? बहिरेंद्रिय आहेत. कोणते? श्रोत्रेंद्रिय, नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, पुन्हा कोणतं? रसनेंद्रिय आणि त्वगेंद्रिय. यानं बाह्य प्रत्यक्ष होतं. परंतु आत्मा आत्मा इत्यादी आंतरपदार्थाचं प्रत्यक्ष कशाने होतं? मन इंद्रियाने होतं. आत्मा और ताके धर्म को अंतर कहे है. आत्मा आणि आत्म्याचे जे धर्म त्यांना अंतर असं म्हटलेलं आहे. जैसे बाह्य प्रत्यक्ष के करण श्रोत्राधिक इंद्रिय है, तैसे अंतर जो आत्मा अधिक तिनके प्रत्यक्ष प्रमा का करण मन है. जसं बाह्य प्रत्यक्ष प्रमेय करता करण कोण आहेत? श्रोत्राधिक इंद्रिय. तसं आंतर जे आत्माधिक पदार्थ आहेत त्यांचं प्रत्यक्ष होण्याकरिता मन नावाचं इंद्रिय करण आहे. या ते मन भी प्रत्यक्ष प्रमाण है. मन सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहे. और इंद्रिय है आणि मन इंद्रिय सुद्धा आहे, है ना? मन इंद्रिय है की नाही? मनश्चेष्टा आणि इंद्रिय. मन में क्रिया होय के आत्मा से संयोग होवे. मनामध्ये क्रिया होऊन आत्म्याशी त्याचा होतो संयोग. तब आत्मा का मानस प्रत्यक्ष होय. तेव्हा आत्म्याशी संयोग झाल्यानंतर मग आत्म्याचं होतं मानस प्रत्यक्ष. आत्मा का मानस प्रत्यक्ष रूप फल तो प्रमा है. आत्म्याचं ज्ञान होणं ही झाली प्रमा. और ती प्रमा हेच काय फल आहे. जे प्रमा होणं कशाची प्रमा? आत्म्याची. ते झालं फल. और आत्मा मन का संयोग व्यापार आहे. आत्म्या आणि मनाचा जो संयोग आहे तो झाला व्यापार. काय ते? आत्ममन का संयोग मनजन्य है. आत्ममनाचा संयोग कसा आहे? मनापासून उत्पन्न होतो. और मनजन्य जो आत्मा की प्रत्यक्ष प्रमा ताकाजनक है. मनापासून उत्पन्न होणारी आत्माची जी प्रत्यक्ष प्रमा आहे त्याला उत्पन्न करणारा आहे कोण? संयोग. या ते व्यापार आहे. म्हणून त्याला व्यापार म्हणतात. कशाला व्यापार म्हणतात? आत्ममन संयोगाला व्यापार म्हणतात. 30 संयोग रूप व्यापार वाला आत्मा की प्रत्यक्ष प्रमा का असाधारण कारण मन है. त्या संयोग रूप व्यापारावाला आणि आत्म्याची प्रत्यक्ष प्रमा करण्याकरिता जे असाधारण कारण आहे त्याचंच नाव काय? मन. आणि ते करण असल्यामुळं स्वप्रमाण आहे. ते काय? प्रमाण आहे. ज्ञान, इच्छा, प्रयत्न, सुख, दुःख, द्वेष हे आत्मा के गुण आहे. ज्ञान, इच्छा, प्रयत्न, सुख, दुःख हे आत्म्याचे काय आहेत? द्वेष हे आत्म्याचे गुण आहेत. तिनके साक्षात्कार का हेतू बी मन प्रमाण आहे. त्यांचा साक्षात्कार होण्याकरिता सुद्धा मनच प्रमाण आहे. मनानं त्यांचं ज्ञान होतं. जहाँ मन के साथी ज्ञानादिकन का साक्षात संबंध तो है नहीं, किंतु परंपरा संबंध है. ज्ञानाचा आणि मनाचा सरळ संबंध येत नाही. ज्ञानाचा आणि आत्म्याचा काय? संयोग संबंध आहे. साक्षात संबंध नाही. मग परंतु परंपरा संबंध ज्ञानाशी सुद्धा आहे. कोणाचा? मनाचा. आपणे संबंधी का संबंध? परंपरा संबंध कहे. आपल्या संबंधीचा संबंधी त्याला काय म्हणायचं? आपल्या संबंधीचा ज्याच्याशी संबंध आहे त्याला म्हणायचं, त्याच्याशी संबंध आहे त्याला म्हणायचं परंपरा संबंध, है ना? मन संबंधी कोण आहे? आत्मा. आणि आत्म्याच्या संबंधी कोण आहे? ज्ञान. म्हणून परंपरा संबंध. ज्ञानाधिकन का आत्मा में समवाय संबंध आहे. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान कोण्या संबंध राहतं? समवाय संबंध. या ते ज्ञानाधिकन का संबंधी आत्मा आहे, है ना? आवाज खरखर होतो. समवाय संबंध आहे. ज्ञानाधिकांचा आत्म्याच्या ठिकाणी कोणता संबंध आहे?
समवाय संबंध. ज्ञान आत्म्यावर कोण्या संबंध राहतं? समवाय संबंध. याते ज्ञानादि कण का संबंध. परंपरा संबंध. मनाचा ज्ञानाशी परंपरा संबंध. साक्षात संबंध मनाचा कोणाशी? आत्म्याशी. आणि आत्म्यावर समवाय संबंधानं कोण आहे? ज्ञान. ज्ञान आहे. म्हणून मनसंबंधी आत्मा, आत्मसंबंधी ज्ञान. मग संबंधीच्या संबंधीचं ज्ञान होणं हे कोणतं ज्ञान असतं? परंपरा संबंध असतो हा. सो ज्ञानाधिकन का मनते स्वसमवायी संयोग संबंध आहे. आता मनाचा ज्ञानाशी संबंध. आता ज्ञानाचा मनाशी असं तिकडून या इकडं उलट. कोणाचा? ज्ञानाचा. ज्ञानाधिकन का म्हणजे ज्ञानाचा मनाशी. ज्ञानाधिक जे आहेत ना गुण, आत्मगुण, त्या आत्मगुणांचा मनाशी संबंध लावायचा जर झाला तर कसा लावायचा? स्वसमवायी. स्व म्हणजे मन. मन समवाय संबंधाने कुठं आहे? आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून स्वसमवायी. आणि आत्म्याचा मनाशी कोणता संबंध आहे? संयोग संबंध आहे. आता संयोग सगळ्यात शेवटी घातला, सगळ्यात शेवटी संयोग घातला. मग अगोदर कोण आहे? समवाय संबंध आहे. समवायाकडून संयोगाकडे यायचं असल्यावर, उलट यायचं असल्यावर काय करावं लागेल? समवायी असा शब्द त्याला करावं लागेल. जसं मनते स्वसमवायी संयोग संबंध आहे. ज्ञानाधिक जे आहेत गुण, आत्मगुण, त्यांचा मनाशी कोणता संबंध आहे? स्वसमवायी संयोग संबंध. स्व कहिये ज्ञानाधिक. स्व म्हणजे कोण? ज्ञानाधिक. तिनका समवायी कहिये समवायवाला. ज्ञानाधिकाचा समवायी म्हणजे समवाय संबंधवाला कोण? आत्मा. ताका मनसे त्या आत्म्याचा मनाशी संयोग संबंध आहे. तैसे मन का ज्ञानाधिकरण ते भी परंपरा संबंध आहे. मनाचा ज्ञानाधिकाशी परंपरा संबंध आहे. तो कसा? सो मनसंयुक्त समवाय आहे. मन संयुक्त, मनाशी संयोग संबंध कोणाचा? आत्म्याचा. आणि आत्म्यावर समवाय संबंधाने कोण? ज्ञान. मन संयुक्त समवाय संबंध. मन से संयुक्त कहिए संयोग वाला जो आत्मा, तामे ज्ञानाधिकरण का समवाय संबंध आहे. मनाशी संयुक्त कोण? आत्मा. आणि आत्म्यावर ज्ञानाधिकांचा समवाय संबंध आहे. तैसे ज्ञानत्व, इच्छात्व, प्रयत्नत्व, सुखत्व, दुःखत्व, देशत्व का मनसे प्रत्यक्ष होवे. तसं ज्ञानाचं प्रत्यक्ष होतं ना, तसं ज्ञानावरच्या ज्ञानत्वाचं सुद्धा प्रत्यक्ष होतं. इच्छावरच्या इच्छात्वाचं प्रत्यक्ष होतं. प्रयत्नत्वाचं प्रत्यक्ष होतं. सुखत्वाचं प्रत्यक्ष होतं. दुःखत्वाचं प्रत्यक्ष होतं. देशत्वाचं प्रत्यक्ष होतं. कशाने? मनाने. तर तिथं कोणता संबंध आहे हो? तहा मनसे ज्ञानत्वाधिक नका. स्वाश्रय समवायी संयोग संबंध है. तहा मनसे ज्ञानत्वाधिकन का. तिथं मनासी कोणाचा? ज्ञानत्वाधिकाचा. मनासी बरं का, मनाचा ज्ञानत्वाधिकाशी नाही. ज्ञानत्वाधिकाचा मनाशी. म्हणजे कोणीकडून? ज्ञानाकडून मनाकडे यायचे. मनाकडून ज्ञानत्वाकडे जायचं नाही. ज्ञानत्वाकडून कुठं जायचंय? मनाकडे. तर ज्ञानत्वाकडून मनाकडे येत असताना कोणता संबंध आहे ते संबंध सांगतात. स्वाश्रय समवायी संयोग संबंध. तर स्पष्ट करून दाखवतात. स्व कहिये ज्ञानत्वाधिक. स्व म्हणजे कोण? ज्ञानत्वाधिक.
तिनके आश्रय, त्या ज्ञानत्वाधिकाचा आश्रय कोण? ज्ञानाधिक ज्ञान समजा. आणि तिनका समवायी आत्मा, ते ज्ञान कुठं समवाय संबंधाने आत्म्यावर राहतं, समवायी आत्मा. आणि ताका मनसे संयोग संबंध, त्या आत्म्याचा मनाशी संयोग संबंध. स्व म्हणजे कोण? ज्ञानत्व. ज्ञानत्वाचा आश्रय कोण? ज्ञान. ज्ञानाचा समवायी कोण? आत्मा. आणि आत्म्याचा मनाशी संयोग संबंध. अर्थातच काय झालं? स्वाश्रय समवायी संयोग संबंध. कोणाचा? ज्ञानत्वाचा मनाशी. आता मनाचा ज्ञानत्वाशी लावा इकडून, है ना, मनाकडून चला. अगोदर कुठून आलो होतो आपण? ज्ञानत्वाकडून मनाकडे. आता मनाकडून ज्ञानत्वाकडे चालायचं. तैसे मन का ज्ञानत्वादिकनते मन संयुक्त समवेत समवाय संबंध आहे. हे तर माहितच आहे आपल्याला, सरळ 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 जाण्याची पद्धत माहित आहे. मनाशी संयोग संबंध आत्म्याचा, आत्म्यावर ज्ञान समवाय संबंधाने, आणि ज्ञानावर ज्ञानत्व समवाय संबंधाने. म्हणजे झालं काय? मन संयुक्त समवेत समवाय संबंध. काय ते? मन संयुक्त आत्मा में समवेत जो ज्ञानाधिक तिनमे ज्ञानत्वाधिकन का समवाय संबंध आहे. मन संयुक्त कोण? आत्मा. त्याच्यावर समवेत कोण? ज्ञान. आणि त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण? ज्ञानत्व. अशा पद्धतीने तैसे आत्मा में सुखाभाव और दुःखाभाव का प्रत्यक्ष होवे है. आत्म्याच्या ठिकाणी सुखाभावाचा आणि दुःखाभावाचा सुद्धा प्रत्यक्ष होतं. हा मनसंबद्ध विशेषणता संबंध आहे. मनसंबद्ध विशेषणता संबंधाने सुखाभाव दुःखाभावाचं ज्ञान होतं. काय ते? मनसे संबद्ध कहिये संयोग संबंधवाला कोण? आत्मा. मनाशी संबंध म्हणजे संयोग संबंधवाला कोण आहे? आत्मा आहे. तामे सुखाभाव और दुःखाभाव विशेषणता संबंध आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी सुखाभाव आणि दुःखाभाव कोण्या संबंधाने राहतं? अभाव कोण्या संबंधाने राहत असतो? विशेषणता संबंधाने राहत असतो. और सुख में दुःखत्वाभाव का प्रत्यक्ष होवे. आणि सुखाच्या ठिकाणी दुःखत्वाभाव आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी काय? सुख आहे. म्हणजेच काय नाही? दुःख नाही. तर ते सुद्धा कळतं कशानं? मनाने. तर तिथं कोणता संबंध कारण आहे त्याच सांगतात. ता मन संयुक्त समवाय संबंध से मन संबद्ध कहिये संबंध वाला जो सुख ताने दुःखत्वाभाव का विशेषणता संबंध है. मनाशी संयुक्त समवाय संबंधाने मन संबद्ध कोण आहे? मन संबद्ध कहिये संबंध वाला कोण? सुख. आणि त्या सुखाच्या ठिकाणी दुःखत्वाचा अभाव विशेषणता संबंधाने. तर काय कशाचं ज्ञान होण्याकरिता? दुःखत्व अभावाचं. दुःखत्वाच्या अभावाचं ज्ञान होण्याकरिता. काय ते? मनसे संयुक्त कहिए संयोग वाला जो आत्मा ता में सुखाधिक गुणन का समवाय संबंध है ना. मनाशी संयुक्त, संयुक्त म्हणजे संयोग संबंध वाला कोण? आत्मा. त्या आत्म्याच्या ठिकाणी सुखाधिकन गुणाचा काय कोणता संबंध आहे? समवाय संबंध. और अभाव का विशेषणता संबंधही होवे. अभावाचा विशेषणता संबंध असतो हे तुम्हाला माहितच आहे. इस रीति से अभाव के मानस प्रत्यक्ष का हेतु मन संबद्ध विशेषणता संबंध एकही है. एकच संबंध सांगायचा असतं, विशेषणता तर लय भलं लावून देतात. इस रीति से अभाव के मानस प्रत्यय, अभावाचं मानस प्रत्यक्ष होण्याकरिता कोण कारण आहे? मन संबद्ध विशेषणता संबंध. एकच कारण. आता एकच संबंध कारण असल्यावर इकडं संयोग झाला आणि तिकडं समवाय झाला. पुन्हा पुन्हा सांगतात. हो ना, गरीब बुद्धीला कळत नाही म्हणून. जहा आत्मा में सुखाभावादिकन का प्रत्यक्ष होवे. झालं पा पुन्हा तेच. जहा आत्मा, जिथं आत्म्याच्या ठिकाणी सुखाभावाचं प्रत्यक्ष होतं, सुख नाही आता त्याचं सुद्धा ज्ञान होतं की नाही. तर हा संयोग संबंध से मन संबद्ध जो आत्मा, संयोग संबंधाने कशाचं? कोणाच संयोग संबंध आहे? मनाचा आत्म्याशी संयोग संबंध. तर आम्ही सुखाभावादिकन का विशेषणता संबंध. आता तिथं सुख नाही, तर ते सुख नाही कळतं कशानं? विशेषणता संबंध. और सुखादिकन में दुःखत्वा भावादिकन का प्रत्यक्ष होवे.
सुखाच्या ठिकाणी दुःखत्वाभावाचं प्रत्यक्ष होतं तिथं संयुक्त समवाय संबंध से मन संबंध कहिए मन के संबंध वाले सुखादिक है कहूँ साक्षात संबंध से मन संबद्ध में कहूँ परंपरा संबंध से मन संबद्ध में अभाव का विशेषणता संबंध है। इस रीति से मानस प्रत्यक्ष के हेतु चारी संबंध है। तिथं कुठं तिथं दुःखत्वाभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता संयुक्त समवाय संबंध संयुक्त समवाय संबंध कोणाचा सुखाचा आणि त्याच्या ठिकाणी कशाचा अभाव दुःखाचा अभाव मन संबद्ध कहिए मन के संबंध वाले सुखाधिक मन संबंध म्हणजे मनाशी संबंध वाले सुखाधिक सुख वगैरे आणि कहू त्यांचा कुठं साक्षात संबंध आहे मन संबंध में कहू परंपरा संबंध कधी साक्षात संबंध असतो तर कधी परंपरा संबंध सुखाशी साक्षात संबंध असतो कधी परंपरेनं संबंध असतो। मन संबंध में अभाव का विशेषण खरं पाहायला गेलं तर मन संबद्ध जे आहे त्या ठिकाणी मनाशी जे संबंधी आहे त्याच्या ठिकाणी एखाद्याचा अभाव राहत असेल तर कोणता संबंध विषयांचा संबंध। अशा प्रकारे मानस प्रत्यक्ष के हेतू चारी संबंध आहे। मानस प्रत्यक्षाला कारण किती संबंध आहेत चार मन संयोग एक दुसरा मन संयुक्त समवाय तिसरा मन संयुक्त समवेत समवाय चौथा मन संबद्ध विशेषणता। बस एकच संबंध सांगायचा असतो की नाही मन संबद्ध विशेषणता। मन संयोग कोणाचा आत्म्याचं ज्ञान होण्याकरिता मन संयुक्त समवाय आत्म्यावरचं ज्ञान वगैरे इच्छा द्वेष वगैरे कळण्याकरता मन संयुक्त समवेत समवाय ज्ञानात्व ज्ञानावरचं ज्ञानात्व कळण्याकरता आणि मन संबद्ध विशेषणता अभावाचं ज्ञान होण्याकरता। चला किती वेळ झाला रे 32 मिनिटं 32 मिनिटं चल द्या एवढं होणं करून टाक। मानस प्रत्यक्ष के हेतु चार संबंध रूप व्यापार है। संबंध रूप व्यापार वाला असाधारण कारण मन है आणि त्याचं व्यापार वाला असाधारण कारण कोण झालं इथं मन या ते प्रमाण है मनच प्रमाण है। आत्मसुखादिकन का मानस साक्षात्कार रूप प्रमा फल है। मानस साक्षात्कार होणं आत्मा सुख सुखत्व ह्या सगळ्यांचं मानस प्रत्यक्ष होणं हीच झाली प्रमा तेच झालं फल। जैसे आत्मगुण सुखादिकन में प्रत्यक्ष का हेतु संयुक्त समवाय संबंध है तैसे धर्म अधर्म संस्कारादिकन भी आत्मा के गुण है। आत्माचे गुण आहेत सुखाधिक आणि ते प्रत्यक्षाला कारण आहेत प्रत्यक्ष होतंय त्यांचं आणि ते प्रत्यक्ष त्यांचं होतंय त्याला प्रत्यक्ष होण्याकरिता कारण कोण आहे संयुक्त समवाय संबंध आहे। तसं आत्म्यावर धर्म अधर्म संस्कार सुद्धा आत्म्याचे गुण आहेत की नाही आहेत या ते तीन ते मन का संयुक्त समवाय संबंध तो है। त्यांच्याशी सुद्धा मनाचा संयुक्त समवाय संबंध आहे परंतु धर्माधिक गुण प्रत्यक्ष योग्य नाही है ना। पण एवढं आहे की जे धर्माधिक गुण आहेत की नाही धर्म म्हणजे धर्माधर्म म्हणजे पापपुण्य प्रत्यक्षाला योग्य नाहीत। त्या पापपुण्याशी मनाचा संयुक्त समवाय संबंध आहे परंतु ते प्रत्यक्षाला योग्य नाहीत। या ते धर्माधिकन का मानस प्रत्यक्ष होवे नाही म्हणून धर्माधिक जे पाप पुण्य आहेत त्यांचं मानस प्रत्यक्ष होत नाही। बरं आहे होत नाही नाहीतर माणसं जगलेच नसते। पाप झालं पुण्य झाले असले तर उड्याच मारल्या असत्या पाप झालं असलं तर उदास झाले असते। तर ते दिसत नाही पाप झाले का पुण्य झाले। बरं आहे प्रत्यक्ष योग्यता जामे नाही ताका प्रत्यक्ष होवे नाही। प्रत्यक्ष योग्यता ज्याच्या ठिकाणी नसते त्याचं प्रत्यक्ष होतही नाही। जहाँ आश्रय का प्रत्यक्ष होवे तहा संयोग का प्रत्यक्ष होवे है। जिथं आश्रयाचं प्रत्यक्ष होतं ज्याच्याशी संयोग व्हायलाय ना तो त्या संयोगाचा जो आश्रय आहे त्याचं जर प्रत्यक्ष होत असेल तर संयोगाचं सुद्धा काय होतं प्रत्यक्ष होतं। जसं दो उंगली संयोग के आश्रय
दोन बोट आणि एकूण एकाला जोडले, तर ते दोन्ही बोट काय आहेत, संयोगाचे आश्रय आहेत. उंगली दो का चाक्षुष प्रत्यक्ष होवे तब संयोग का चाक्षुष प्रत्यक्ष होवे. दोन बोट दिसले म्हणजे त्या दोन बोटांचा झालेला संयोग सुद्धा दिसतो है ना, त्याचं चाक्षुष प्रत्यक्ष होतं. और अंगुली का त्वाच प्रत्यक्ष होवे है तब अंगुली के संयोग का त्वाच प्रत्यक्ष होवे है. आता दोन बोट आहेत, दोन बोट एकूण एकाला जोडल्यानंतर कळाले की दोन बोट जोडले, मग हे कोणतं प्रत्यक्ष झालं, डोळ्यानं न पाहता सुद्धा त्वाच प्रत्यक्ष झालं की नाही, तो इंद्रियाने कळालं दोन जुटले म्हणून है ना. तर मग त्या दोन उंगलीच्या संयोगाचं त्वाच प्रत्यक्ष झालं. तैसे आत्मा मन के संयोग ते आत्मा का मानस प्रत्यक्ष होवे. आत्ममन संयोग जेव्हा होतो का नाही तेव्हा आत्म्याचं मानस प्रत्यक्ष होतं. तर हा संयोग का आश्रय आत्मा आहे, त्या संयोगाचा आश्रय कोण आहे, आत्मा. या ते संयोग कापी मानस प्रत्यक्ष हुआ चाहिए. मग तिथं आत्मा आणि मन या दोघांच्या संयोगाचा सुद्धा मानस प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. तथापि संयोग के आश्रय दो होवे है. संयोगाचे आश्रय दोन झाले की नाही, मन आणि आत्मा. जहा दोनों का प्रत्यक्ष होवे तहा संयोग का प्रत्यक्ष होवे है. दोन्हीचं जिथं प्रत्यक्ष होते तिथंच काय होतं, त्या संयोगाचं सुद्धा प्रत्यक्ष होतं ना. आत्मा आणि मनाचं दोघांचं प्रत्यक्ष झाल्यावर संयोगाचं प्रत्यक्ष होईल. जहा एक का प्रत्यक्ष होवे एक का नाही होवे तहा संयोग का प्रत्यक्ष होवे नाही. एकाचं मात्र प्रत्यक्ष होतं दुसऱ्याचं प्रत्यक्ष होत नाही, तिथं मात्र संयोगाचं प्रत्यक्ष होत नाही. जैसे दो घटका प्रत्यक्ष होवे या ते तिनके संयोग का विप्रत्यक्ष होवे. दोन घट जेव्हा एकूण एकाला चिटकले म्हणजेच काय झाला, संयोग झाला, तेव्हा त्या संयोगाचं सुद्धा प्रत्यक्ष होतं, संयोग सुद्धा दिसतो. और घटकी क्रिया ते घटाकाश का संयोग होवे. घटाच्या क्रियेने घटाकाशाचा आणि घटाशी संयोग होतो की नाही, होतो. तर हा संयोग के आश्रय घट और आकाश आहे. तिथं घटाचा आणि आकाशाचा संयोग झाला, दोघंही संयोगाचे आश्रय झाले. तिनं मे घट तो प्रत्यक्ष आहे, त्यामध्ये घट तर डोळ्याला दिसतो परंतु आकाश प्रत्यक्ष नाही आहे. आकाश मात्र प्रत्यक्षाचा विषय नाही. या ते तिनं का संयोग बी प्रत्यक्ष होवे नाही, म्हणून त्या दोघांचा संयोग सुद्धा दिसत नाही. दोघं जर प्रत्यक्ष असतील तर संयोग प्रत्यक्ष होतो, एक जर प्रत्यक्ष असेल तर संयोग प्रत्यक्ष होत नाही. इस रीति से आत्म मन के संयोग के आश्रय आत्मा और मन है, दिन में आत्मा तो मानस प्रत्यक्ष होवे है, मन का होवे नाही. आत्म मन संयोग जो आहे की नाही त्या दोघांचे आश्रय कोण आहेत, आत्मा आणि मन. त्यामध्ये आत्म्याचं मानस प्रत्यक्ष होतं, मनाचं होत नाही. या ते आत्मन के संयोग का मानस प्रत्यक्ष होवे नाही, म्हणून आत्मा आणि मनाचं जो आत्मा आणि मनाचा जो संयोग आहे त्या संयोगाचं मानस प्रत्यक्ष होत नाही. आत्मा का और ज्ञान सुखादिकन का मानस प्रत्यक्ष होवे है ना. आत्मा त्याच्यानंतर आत्म्यावरचं ज्ञान सुखादिक यांचा मानस प्रत्यक्ष होतं. तर हा ज्ञान सुखादिकन को छोडी के केवळ आत्मा का प्रत्यक्ष होवे नाही. ज्ञान सुख वगैरे जर यापैकी कशाचंही ज्ञान नसेल तर आत्म्याचं सुद्धा ज्ञान होत नाही, आत्म्याचं सुद्धा प्रत्यक्ष होत नाही. और आत्मा को छोड़ के केवळ ज्ञान सुखादिकन का प्रत्यक्ष होवे नाही. आणि आत्म्याला सोडून ज्ञान वगैरे हेही सुद्धा कळत नाहीत. किंतु ज्ञान इच्छा कृति सुख दुःख द्वेष इन गुणों के किसी एक गुण का और आत्मा का मानस प्रत्यक्ष होवे है. म्हणजे गुणाला धरूनच कशाचं, आत्म्याचं ज्ञान होतं. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान गुण उत्पन्न झाला तरच आत्म्याचं प्रत्यक्ष होतं, इच्छा झाली तरच आत्म्याचं प्रत्यक्ष होतं. कोणता तरी एक गुण पाहिजे तरच आत्म्याचं प्रत्यक्ष मानस प्रत्यक्ष होतं. मैं जानू हूँ, इच्छा वाला हूँ, प्रयत्न वाला हूँ, सुखी हूँ, दुखी हूँ, द्वेष वाला हूँ है ना. काय माणसाला काय होतं, मला कळालं है ना, मला इच्छा निर्माण झाली, मी इच्छावाला आहे, मी प्रयत्नावाला आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी द्वेषवाला आहे. अशा पद्धतीनं काही ना काहीतरी गुण त्याच्या ठिकाणी असेल तरच आत्म्याचंही प्रत्यक्ष होतं. म्हणजे आत्मा सुद्धा कळतो मी आहे. नुसता मी आहे नाही, काहीतरी मी आहे. मी आहे म्हणजे मी ज्ञानी आहे, सुखी आहे, दुःखी आहे, इच्छा प्रयत्न असं. इस रीति से इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमा के हेतु इंद्रिय संबंध है सो व्यापार है. अशा प्रकारे इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमेला कारण इंद्रिय के संबंध, इंद्रियाचे संबंध तेच व्यापार आहेत. इंद्रियापासून उत्पन्न होणारी जी प्रत्यक्ष प्रमा त्याला कारण
कोण संबंध आहेत आणि ते संबंधच काय आहेत व्यापार. व्यापार आहेत आणि इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाण आहे आणि जे इंद्रिय आहेत की नाही ते काय झाले प्रत्यक्ष प्रमाण झाले करण झाले आणि इंद्रियजन्य साक्षात्कार प्रत्यक्ष प्रमा फल है इंद्रियजन्य साक्षात्कार म्हणजेच काय ज्ञान ते ज्ञानच हे काय फल. फल आहे यह न्यायशास्त्र का सिद्धांत आहे हे न्यायशास्त्राचा सिद्धांत आहे वेदांत शास्त्राचा सिद्धांत नाही. नाही बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम